वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आयकर विभाग म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. वेतन 40,000 रुपये मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन तसेच ऑफलाईन देखील आहे. तर ह्या विषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर जरूर शेअर करा. महत्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू यांच्याकडून हे नोटिफिकेशन आलेलं आहे. ऑफिस ऑफ प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, मुंबई. Advertisement for young professional scheme. Income tax department is looking for engaging a pool of talented young professionals as per the following details. Name of the position young professional असं पोस्टचं नाव आहे. नंबर ऑफ पोझिशन्स 12 आहेत. एज लिमिट 35 वर्षापर्यंत दिलेली आहे. पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट 1 वर्षाचा आहे. इट मे बी एक्सटेंडेड बाय अनादर इयर. तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुमचा पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट वाढवून दिला जाणार आहे. लोकेशन मुंबई आहे. रिम्युनरेशन पर मंथ 40,000 रुपये पर मंथ सॅलरी मिळणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे. इंडियन नॅशनल्स होल्डिंग ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री. भारताचं नागरिक तुम्ही असलं पाहिजे. ग्रॅज्युएशन तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. ग्रॅज्युएट इन लॉ, LLB जर तुमचं झालेलं असेल रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून तर तुम्ही इलिजिबल आहात. तसेच जर तुमच्याकडे CA ची डिग्री असेल, चार्टर्ड अकाउंटंट क्वालिफिकेशन जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही इलिजिबल आहात. कॅन्डिडेट शुड हॅव ऑब्टेन ॲटलिस्ट 50% मार्क्स इन द 3 year LLB. LLB झालेल्या विद्यार्थ्यांना 50% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे. तसेच जर 5 वर्षाचं LLB तुम्ही केलेलं असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. किंवा लॉ मधली पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल तरीही तुम्ही इलिजिबल आहात. तसेच शुड हॅव क्वालिफाईड द चार्टर्ड अकाउंटंट एक्झामिनेशन. चार्टर्ड अकाउंटंटची एक्झामिनेशन जर तुम्ही दिलेली असेल तरीही तुम्ही इलिजिबल आहात. प्रिफर्ड क्वालिफिकेशन्स चार्टर्ड अकाउंटंट्स हु हॅव कम्प्लिटेड देअर आर्टिकलशिप इन टॅक्सेशन, लॉ ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्स हु हॅव बीन एंगेज्ड इन रिसर्च वर्क प्रोजेक्ट्स इन टॅक्सेशन शॅल बी प्रिफर्ड. टॅक्सेशन मध्ये जर तुम्ही काम केलेलं असेल तर तुम्हाला प्रिफरन्स दिला जाईल. कॅन्डिडेट हॅव्हिंग स्किल्स इन इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मीन्स ICT विथ गुड कम्युनिकेशन अँड इंटरपर्सनल स्किल्स शॅल बी प्रिफर्ड. ज्या विद्यार्थ्यांना ICTचं नॉलेज असेल त्यांना सुद्धा प्रिफरन्स दिला जाईल. जॉब डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे. कामाचं स्वरूप कसं असणार आहे त्याविषयीचे डिटेल्स इथे दिलेले आहेत. सिलेक्शन प्रोसेस विल इन्व्हॉल्व 2 stages. स्क्रीनिंग ऑफ ऍप्लिकेशन, विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या ऍप्लिकेशन मधून सिलेक्शन केलं जाईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होईल. The format of application form in PDF file or MS Word file can be downloaded by the candidate from the website of Income Tax Department, Mumbai. The path for the same is as under. विद्यार्थ्यांनी MS Word फाईल किंवा PDF फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे. वेबसाईटला भेट द्यायची आहे. वेबसाईटचा ॲड्रेस इथे दिलेला आहे. त्यानंतर पुढे न्यूज अँड अपडेट्स अँड टेंडर्स वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर यंग प्रोफेशनल स्कीम PDF फॉर्म अवेलेबल होईल. तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे. कॅन्डिडेट्स कॅन ऑल्सो डायरेक्टली डाउनलोड द फॉर्म इन PDF फॉर्मॅट युझिंग बिलो मेन्शन लिंक. खाली एक लिंक दिलेली आहे. या लिंकवरनं देखील डाउनलोड करून घेऊ शकता. The duly filled application form has to be accompanied by self-attested photocopies of the following documents. विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. तो फॉर्म फिल करायचा आहे कारण ऑफलाईन फॉर्म पाठवायचा आहे. तसेच ऑनलाईन देखील अपलोड करायचा आहे. विद्यार्थ्यांनी खाली जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्याच्या झेरॉक्स कॉपी काढायच्या आणि त्या सेल्फ अटेस्टेड करायच्या म्हणजे त्यावर स्वतःची सही करायची आहे. कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत? आधार कार्ड, तसेच प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर 12वीचं सर्टिफिकेट, मार्क लिस्ट, तसेच डिग्री सर्टिफिकेट. पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुमचं झालेलं असेल तर त्याविषयीच्या मार्क लिस्ट आणि सर्टिफिकेट्स. तसेच CA झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्स काढायच्या आहेत, त्या सेल्फ अटेस्टेड करायच्या आणि त्या सुद्धा फॉर्म सोबत पाठवायच्या आहेत.
मार्कशीट्स पर्टेनिंग टू ऑल अकॅडमिक इयर्स सेमेस्टर्स फॉर पॉईंट ई. सर्व सेमेस्टरच्या झेरॉक्स कॉपीज देखील पाठवायच्या आहेत. डिग्री सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर त्याची सुद्धा झेरॉक्स पाठवायची आहे. एनी डॉक्युमेंट इन सपोर्ट ऑफ प्रिफर्ड क्वालिफिकेशन. याशिवाय आणखी काही सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तर त्याच्या सुद्धा झेरॉक्स कॉपीज पाठवायच्या आहेत. Mode of submission of application. The application form has to be submitted in offline mode. Offline form पाठवायचा आहे. The scanned copy of the same form has to be mandatorily emailed also. तसेच ह्या फॉर्मची स्कॅन कॉपी ईमेल देखील करायची आहे. The duly filled and signed application form along with supporting documents must reach the following office in physical mode on or before 18/9/2023 till 6 p.m. ऍप्लिकेशन फॉर्म भरून त्यावर सही करून तो फॉर्म पोस्टाने पाठवायचा आहे. या ठिकाणी ऍप्लिकेशन पाठवण्याचा पत्ता देखील दिलेला आहे. हा पत्ता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. A scanned copy of the duly filled application form along with supporting documents in PDF format must also be sent by email to the following email ID so as to reach the below email ID on or before 18/9/2023. ऍप्लिकेशन फॉर्म तसेच सपोर्टिंग डॉक्युमेंट्सचे एक PDF फॉर्मॅट तयार करायचा आहे. त्याची स्कॅन कॉपी तयार करायची आहे आणि ही स्कॅन कॉपी तुम्हाला खाली दिलेल्या ईमेलवरती पाठवायची आहे. त्याची शेवटची तारीख देखील 18/9/2023 अशीच आहे. इनकम्प्लीट ऍप्लिकेशन्स अँड ऍप्लिकेशन्स रिसिव्ड आफ्टर द ड्यू डेट शॅल बी समरीली रिजेक्टेड. इनकम्प्लीट ऍप्लिकेशन असतील तर ते रिजेक्ट केले जातील किंवा 18/9/2023 नंतर जर तुमचं ऍप्लिकेशन पोहोचलं तर ते देखील रिजेक्ट केलं जाईल. त्यामुळे घाई करायची आहे. बेस्ड ऑन द ऍप्लिकेशन रिसिव्ड the shortlisted candidates will be informed through email and or by speed post for personal interview. ज्या विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलं जाईल त्यांना ईमेलद्वारे किंवा स्पीड पोस्टद्वारे इन्फॉर्म केलं जाईल आणि पर्सनल इंटरव्ह्यूसाठी त्या विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल. नो ट्रान्सपोर्ट अलाउन्स अँड डिअरनेस अलाउन्स शॅल बी पेड टू द शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स फॉर अटेंडिंग द इंटरव्ह्यू. जे विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी येतील त्यांना कुठलाही अलाउन्स पे केला जाणार नाही, कुठलाही भत्ता दिला जाणार नाही. At the time of interview, the shortlisted candidates will have to produce their biodata and certificates documents in original for verification. इंटरव्ह्यूला जाताना विद्यार्थ्यांनी आपले सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचे आहेत. डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स यांच्याकडनं हे नोटिफिकेशन आलेलं आहे. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे. तर या ठिकाणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मुंबई रिजन ह्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. न्यूज अँड अपडेट्स अँड टेंडर्स यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट फॉर यंग प्रोफेशनल स्कीम यावरती क्लिक करून तुम्ही नोटिफिकेशन वाचून घ्यायचं आहे. यंग प्रोफेशनल PDF फॉर्म डाउनलोड फॉर्म इन वर्ड हे ऑप्शन इथे दिलेलं आहे. यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मुंबई ॲप्लिकेशन फॉर्म फॉर यंग प्रोफेशनल स्कीम हा फॉर्म इथे दिलेला आहे. हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि ऑफलाईन फॉर्म पाठवायचा आहे. फॉर्म भरायचा आणि त्यासोबत इतर सगळे डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी दिलेल्या पोस्टाच्या ॲड्रेसवरती पाठवायचे आहेत 18/9/2023 या तारखेच्या अगोदर. या फॉर्मची स्कॅन कॉपी ही तुम्हाला ईमेल देखील करायची आहे. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. जे विद्यार्थी परफेक्टली एलिजिबल आहेत त्यांनी यासाठी जरूर प्रयत्न करा, कारण गव्हर्नमेंट जॉब आहे. या ठिकाणी जो एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल तो एक्सपिरियन्स तुम्हाला पुढील जॉबसाठी उपयोगी पडणार आहे. तसेच जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करणार आहेत त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.